चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 24 ऑक्टोबर, आज मंगळवारच्या दिवशी दसऱ्याचा शुभ मुहूर्त आहे बघा, ज्याला आपण 3.5 मुहूर्तांपैकी सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानतो। आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवून घरामध्ये शुभ मांगल्याच्या आणि सर्व काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत बघा। कुठलेही शुभ कार्य करण्या अगोदर घरातील नकारात्मकता संपवणं हे खूप महत्त्वाचं असतं। घरातील जेव्हा नकारात्मकता संपते, दारिद्र्य संपतं, तेव्हाच घरामध्ये लक्ष्मी कृपा होते, लक्ष्मी वास करते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मुलांमधील नकारात्मकता संपवण्यासाठी, मुलांमध्ये असलेली जी अवलक्ष्मी आहे ती संपवण्यासाठी, मुलांचा आळस असेल किंवा मुलांना कुठल्याही प्रकारच्या बाधा असतील, नजर दोष असेल, हे संपवण्यासाठी आणि ते संपवून मुलांमध्ये प्रगतीच्या वाटा सुरू होण्यासाठी, मुलांना शैक्षणिक गोष्टींमध्ये यश प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला दसऱ्याच्याच दिवशी करायचा आहे बघा। दसऱ्याच्या दिवशी आपण माता सरस्वतीचं पूजन करतो, कारण माता सरस्वती जी आहे ती विद्येची दैवत आहे आणि ज्याच्या पाठी माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो त्याची प्रगती होण्यापासून कुणीच त्याला रोखू शकत नाही। ज्याच्या सोबत माता सरस्वती असते, ज्याच्या बघा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल, ज्याच्या जिभेत सरस्वती असते, ज्याच्या हृदयात सरस्वती असते, ज्याच्या मनात सरस्वती असते, ज्याच्या हातात सरस्वती असते, तो यशवंत असतो, तो धनवंत असतो, तो प्रगतिशील असतो, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळत जातं। त्यामुळे माता सरस्वतीची कृपा प्राप्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांनी नक्कीच आज माता सरस्वतीची पूजा करा। खरं तर पूजा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बघा, ठीक आहे। तर तुम्हाला माता सरस्वतीचं पूजन करायचंच आहे, मात्र त्याशिवाय तुम्हाला तुमच्या मुलांमधील नकारात्मकता, दारिद्र्य, मुलांना असलेला कुठलाही त्रास, नजर, हे सगळं तुम्हाला संपवण्यासाठी आणि ते संपवून मुलांची प्रगती होण्यासाठी आज कुठला उपाय करायचा आहे हे मी सांगणार आहे। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रत्येक आईने हा उपाय जो आहे तो व्यवस्थित ऐका आणि आज सायंकाळी 7:30 ते 8:30च्या दरम्यान जो लक्ष्मी येण्याचा टायमिंग असतो, जो माता लक्ष्मीची कृपा बरसण्याचा टायमिंग असतो, माता लक्ष्मीच्या भ्रमंतीचा टायमिंग असतो, या टाइमात तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता उपाय काय आहे बघा, सगळ्यात आधी एका चौरंगावर किंवा पाटावरती मुलांना बसायला द्यायचं आहे। चौरंगावरती कापड अंथरा, त्याच्यावरती मुलांना बसायला सांगायचं आहे। सगळ्यात आधी त्यांची नजर काढायची आहे, त्यांच्यामध्ये असलेली कुठली बाधा जी असेल ती बाधा संपवून टाकायची आहे। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना, कुठल्याही चांगली गोष्ट करत असताना आपण आधी नकारात्मकता संपवतो। जर तुमची मुलं बाधित असतील, तुम्ही स्वतः बाधित असाल आणि जर अशा वेळेस तुम्ही कुठलेही उपाय केले तर ते लागू पडत नाही, मग तुम्ही कमेंट्स करता की ताई आम्ही तर केलं पण आम्हाला काही प्रभावच आला नाही। लक्षात ठेवा, ती जी बाधा आहे, ती जी नजर आहे, ती जी नकारात्मकता आहे ती संपवणं सर्वात महत्त्वाचं आहे। त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला मुलांची नजर उतरवायची आहे, ठीक आहे। त्यासाठी तुम्हाला त्या चौरंगावर किंवा पाटावरती मुलांना बसायला लावायचं आहे। एका हातामध्ये मिठाचे खडे घ्यायचे आहेत, जे जाडं मीठ असतं बघा, त्या मिठाचे खडे घ्यायचे आहेत। आता नसेलच तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल आणि दुसऱ्या हातामध्ये शिजलेल्या भाताचे थोडेसे कण घ्यायचे आहेत, म्हणजे शिजलेला जो भात आहे हा भात तुम्हाला दुसऱ्या हातात घ्यायचा आहे। कुठल्याही हातात कुठलीही गोष्ट घ्या चालेल। मुलांवरून तुम्हाला असं क्रॉस करून तुम्हाला 7 वेळा हे उतरवायचं आहे। उतरवल्यानंतर घराच्या समोर जो मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजाच्या समोर तुम्हाला जायचं आहे। तिथे उभं राहून तुम्हाला ह्या हातात घेतलेली गोष्ट या बाजूने फेकायची आहे आणि ह्या हातात घेतलेली ह्या हातात घेतलेली वस्तू या बाजूने फेकायची आहे। दोनही गोष्टी ज्या त्या क्रॉस बाजूने तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत। फेकून देत असताना तुम्हाला तुमच्या मुलांमधील नजर निघून जाऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे। माझ्या मुलांना लागलेली इडापिडा, जी कुठली नजर असेल, कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती त्यांच्यामध्ये वास करत असेल तर तिचा नायनाट होऊ दे, ती नष्ट होऊ दे, माझ्या मुलांना यश मिळू दे, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, असं तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं आहे, ठीक आहे। घरामध्ये आल्यानंतर जो मेन उंबरठा आहे बघा, तुमचा दरवाजाचा मेन उंबरठा, त्याच्यावरती 5 काळी मिरी ठेवायची। 5 काळी मिरी तुम्हाला ठेवून द्यायचे, जी खडा मसाल्यामध्ये आपण वापरतो। 5 काळी मिरी ठेवल्यानंतर मुलांना चौरंगावरून उठायला लावायचं आहे आणि त्या 5 काळ्या मिरांवरती डावा पाय ठेवायला सांगायचं आहे, ठीक आहे। डावा पाय ठेवून त्यांना पुढे जायला सांगायचं आहे। डावा पाय ठेवून तुम्हाला तुमच्या मुलांना तो जो उंबरठा आहे तो क्रॉस करायला सांगायचा आहे। मुलांनी उंबरठा क्रॉस केल्यानंतर तुम्ही त्यांच्या पाठीमागेच राहा आणि ते काळे मिरी जे होते ते म्हणजे जे तुमच्या मुलांनी पाय दिलेले जे काळे मिरी आहेत ते तुम्हाला उचलायचे आहेत आणि घराच्या समोर म्हणजे जिथे मोकळी जागा वगैरे असेल, खिडकीतून तुम्ही फेकला तिकडून कुठेही
तरी चालेल, फक्त फेकत असताना कुणाच्या घरावर किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीवरती नाही पडणार याची काळजी घ्या, कारण आपल्यामुळे उगाचच कुणाला त्रास व्हायला नको. जिथे मोकळी जागा असेल, कचरा कुंडी असेल, कचऱ्याचा एखादा डब्बा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला फेकून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही आणि तुमच्या मुलाने दोघांनीही पायावरती तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि घरामध्ये यायचं आहे. घरामध्ये आल्यानंतर त्या चौरंगावरती मुलांना बसायला लावायचं आहे. बसायला लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातामध्ये एक लाल कपडा ठेवायचा आहे. ठीक आहे, एक छोटासा लाल कापड तुम्हाला तुमच्या मुलांच्या दोनही हातामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि त्यामध्ये आता काही गोष्टी सांगते, या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत. तुम्हाला मुलांच्या हातामध्ये लाल कापड ठेवल्यानंतर त्यांच्या त्या ओंजळीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 21 धने ठेवायचे आहेत, अख्खे खंडित नको, पूर्ण जे व्यवस्थित असतील ते 21 धने ठेवायचे आहेत. 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे, एक सुपारी ठेवायची आहे, 2 लवंगा ठेवायच्या आहेत, याच्यामध्ये एक हिरवा वेलदोडा ठेवायचा आहे आणि 11 आपट्यांची पानं. ठीक आहे, 11 आपट्यांची पानं कुठेतरी लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. पुन्हा एकदा सांगते, मुलांच्या हातामध्ये जो लाल रंगाचा कापड ठेवलेला आहे त्या ओंजळीमध्ये तुम्हाला तांदूळ, धने, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, 2 लवंग, एक हिरवा वेलदोडा आणि 11 आपट्याची पानं, या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांच्या अशा ओंजळीमध्ये घेऊन त्यांना बसायला सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना औक्षण करायचं आहे. आता आपण मुलांना आरती जसं करतो, औक्षण कसं करतो त्या पद्धतीने औक्षण करायचं आहे. त्यांना हळद कुंकू लावायचं आहे, थोडेसे अक्षत त्यांच्या डोक्यावरती टाकायचे आहेत. मुलांना औक्षण केल्यानंतर त्यांच्या ओंजळीमध्ये ज्या गोष्टी तुम्ही ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती थोडंसं हळद कुंकू तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरतीतील जी थोडीशी अक्षतं असतील ती देखील त्याच्यामध्ये टाकायची आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी ज्या काही इच्छा व्यक्त करायच्या आहेत त्या इच्छा सगळ्या व्यक्त करायच्या आहेत. तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला जे काही माता लक्ष्मीकडून मागायचं आहे ते सगळं तुम्हाला तिथे बोलायचं आहे. ते बोलल्यानंतर म्हणजे औक्षण करत असतानाच तुम्हाला हे सगळं बोलायचं की माझ्या मुलांची भरभराट होऊ दे, मुलांना यशप्राप्ती होऊ दे, मुलांची शैक्षणिक गोष्टींमध्ये प्रगती होऊ दे, मुलं खूप मोठी होऊ देत, मुलांना भरघोस यश मिळू दे, नोकरीचे मार्ग जे ते खुले होऊ देत, मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या वाटा मोकळ्या होऊ देत, अशी मनापासून तुम्हाला औक्षण करत असताना प्रार्थना करायची आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर मुलांच्या हातामध्ये ठेवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे त्या कापडामध्ये ते कापड जे आहे ते तुम्हाला त्यांच्या हातातून घ्यायचं आहे. घेऊन त्याला एक गाठ मारायची आहे, घट्ट गाठ मारायची आहे आणि ही जी पोटली तयार होईल ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर किंवा जिथे तुम्ही आज पूजा मांडणार आहात त्या पूजेच्या समोर जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल, माता लक्ष्मीची प्रतिमा असेल तर त्या प्रतिमेसमोर तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली ठेवून द्यायची आहे. किंवा अजून एक पर्याय सांगते तुम्हाला, एका वहीवरती एक सरस्वती काढा. समजा ताई माझ्याकडे सरस्वतीचा फोटो आहे, सरस्वतीची मूर्ती आहे, ऑलरेडी माझ्याकडे सरस्वती आहे, तर तुम्ही त्या फोटो जवळ त्या मूर्तीजवळ तुम्ही ही पोटली ठेवली तरीही चालेल. सरस्वतीचा फोटो नसेल किंवा काढता येत नसेल तर मग ही पोटली तुमच्या देवघरामध्ये असलेली कुठलीही माता लक्ष्मी असेल त्या माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायची आहे. ठेवल्यानंतर म्हणजे ठेवत असताना पुन्हा एकदा माता लक्ष्मीला तुमच्या मुलांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना उठायला सांगायचं आहे. त्यांचं जे काही अभ्यास बाकीचं काही जे काही असेल ते त्यांना करू द्या. तुमची जे काही काम असेल ती तुम्हाला करायची आहे. रात्री झोपताना जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल, तुमची मुलं झोपायला जातील, त्या झोपण्याच्या वेळेस ती तुम्हाला पोटली तिथून उचलायची आहे आणि मुलांच्या उशाखाली ठेवून द्यायची आहे. ठीक आहे, उशीखाली ठेवून द्यायची आहे. 41 दिवस दररोज रात्री झोपताना ही पोटली उशीखाली ठेवायची आहे. सकाळी उठल्यानंतर देवघरात ठेवायची आहे. रात्री उशीखाली, सकाळी देवघरामध्ये. 41व्या दिवशी जेव्हा 41वा दिवस असेल, दिवस बरोबर मोजून ठेवा. 41व्या दिवशी ती पोटली तुम्हाला तुमच्या मुलांच्या उशीखाली काढायची आहे आणि तुम्हाला कुठल्याही एका पिंपळ वृक्षाजवळ, छोटं रोप असेल तरी चालेल, मोठं झाड असेल तरी चालेल, तुमच्या आजूबाजूला गावात एरियात कुठेही जिथे पिंपळ वृक्षाचं झाड असेल त्या पिंपळ वृक्षाच्या झाडाजवळ ही पोटली घेऊन जायची आहे आणि त्या झाडाजवळ ती पोटली ठेवायची आहे. सोबत जाताना एक दिवा तुम्हाला दिवा घेऊन जायचा आहे आणि तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. बघा 41 दिवसांच्या आत काय घडेल तर तुमच्या मुलांमध्ये असलेली कुठलीही वाईट शक्ती, बाधा याचा तर नाश होऊनच जाईल. मुलांमध्ये आलेली कुठलीही प्रकारची म्हणजे कुठल्याही प्रकारचं जर त्यांना अपयश येत असेल, मग ते नोकरीत असेल, व्यवसायामध्ये असेल किंवा मग मुलांच्या शैक्षणिक गोष्टींमध्ये कुठल्या प्रकारचं सतत त्यांना अपयश येत असेल, तिथे यश यायला लागेल. बघा तुमच्या मुलांच्या
म्हणजे रात्री झोपताना जेव्हा तुम्ही त्यांच्या उशीखाली ही पोटली ठेवाल, ती ही पोटली जी आहे ती त्यांना जागृत करणारी आहे. तुमच्या मुलांचं झोपलेलं जर नशीब होतं, एवढे दिवस जे नशीब त्यांना साथ देत नव्हतं, ते नशीब त्यांना साथ द्यायला लागेल. कारण झोपलेलं नशीब जे आहे ते 41 दिवसांच्या आत जागून उठेल. त्यामुळे मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल. मुलांना प्रत्येक गोष्टीत यश मिळायला लागेल. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे जे ध्येय आहेत, ही ध्येय त्यांना गाठता येतील. त्यांची स्वप्न ज्या काही ती स्वप्न पूर्ण होतील. त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा देखील पूर्ण होतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रत्येक गोष्ट प्राप्त होण्यासाठी, अगदी दिवस बदलण्यासाठी हा एक उपाय आज प्रत्येक आईने नक्कीच करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अजून एक सांगते, काही कमेंट्स अशा येतीलच की ताई आमची 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, आम्ही काय करायचं? प्रत्येकासाठी वेगवेगळी पोटली बनवावी लागणार आहे. त्यामुळे एकासाठी जो हा पूर्ण उपाय जसा केला तसा दुसऱ्यासाठी सेम त्याच पद्धतीने दुसरा उपाय करायला लागणार आहे. प्रत्येक मुलासाठी साहित्य वेगळं घ्यावं लागणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला हा उपाय करावा लागणार आहे.